अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा ऐका मंडळी. भक्ती न करता जर देवाला ऋणी बनवायचं असेल, नामचिंतन न करता जर जगाच्या मालकाला ऋणी बनवायचं असेल, न करता भगवंताला ऋणी बनवायचं असेल, तर एकमेव मार्ग आहे पृथ्वी तलावर. तो मार्ग म्हणजे आपापल्या घरी आपापल्या आई वडिलांची अंतःकरणातून सेवा करणं, म्हणजे माझा जगाचा मालक ऋणी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. भगवंताला ऋणी मी मोकळं एकही शब्द नाही बोलणार. बघा, बनवायचे ना ऋणी, माझा देव ऋणी झाला पाहिजे. फक्त अंतःकरणातून आई वडिलांची सेवा करा. पार्श्वभूमी ठेवील मी तुमच्या समोर. किती ताकद आई वडिलांच्या सेवेची. एक संत जन्माला आले बघा चर्मकार समाजामध्ये, म्हणजे चांभार धर्मामध्ये. त्यांच्या मुखातून पडलेलं वाक्य आहे, मन चंगा तो कटौती में गंगा. काय म्हणायचे ते? मन जर पवित्र असेल ना तर काठवटीमध्ये सुद्धा गंगा येईल म्हणले, काठवटीमध्ये सुद्धा. आणि आणून दाखवली त्या महात्म्यानं. एवढी भक्ती त्या महात्म्यांची श्रेष्ठ. विठाला विठाला त्या महात्म्यांचं नाव श्री संत रोहिदास महाराज. काय आई वडिलांची सेवा केली असेल, डोळ्यात पाणी येईल. रडताल तुम्ही आई वडिलांची सेवा जर आई केली. फक्त तुलना करा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. संत महात्म्याने जी आई वडिलांची सेवा केली ना मायबाप, त्यांच्या तुलनेमध्ये तीळ मात्र सुद्धा आपण आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही. तीळ मात्र सुद्धा. फक्त तुलना करा. संत रोहिदासजी महाराज चर्मकार समाजामध्ये जन्माला आले. चांभाराचं काम करायचं. आई वडिलांना कालांतराने असा आजार जडला, एवढा भयानक आजार जडला, बंगईवर टाकून झोका दिला तरच आजार ते 10 शांत व्हायचा अंगाचा, नाहीतर हजारो विंचू डसले इतका 10 व्हायचा शरीराचा. असा आजार झाला आई वडिलांना. भयानक आजार. आवाज कळायला आहे ना सगळ्यांना? पाण्यासारखा. भयानक आजार जडला. रात्रंदिवस झोका द्यायला लागले. मनामध्ये विचार केला, रात्रंदिवस जर आई वडिलांना झोका देत बसलं तर जीवन जगण्यासाठी 4 पुरुषार्थापैकी अर्थ नावाचा पुरुषार्थ लागतोय, पैसा लागतोय. पैशाशिवाय जीवन चालत नाही. घरचा करता दारता मी एकटा आहे. मी माझ्या आई वडिलांना रात्रंदिवस जर झोका देत बसू तर त्यांच्या उदरनिर्वाहाचं भागायचं कसं? म्हणून मायबाप महात्म्यानं टोकाचा विवेक केला. डोळ्यात पाणी येईल तुमच्या. आई वडिलांना जी बंगई केली होती ना, त्या बंगईची दोरी नाटीवरून पलीकडे घेतली आणि जिथं चांभाराचं काम करायचंय ना, ती दोरी आपल्या शेंडीला बांधली. कशाला बांधली? डोक्याच्या शेंडीला. काम करत असताना, चांभाराचं काम करत असताना, काम करता करता मान हलवायची. मान हल्लं की दोरी हलायची. दोरी हल्लं की वडील रडायचे, अरे आमचं मरण हरपलं असेल कुठं. काही सेवा करतो मायबाप, क्षमा मागून बोलतोय. एवढा मुद्दा जरी घरी नेलं ना, आजचं कीर्तन नाही, आजचा सप्ताह या वर्षीचा सार्थक झाला बघा. सगळा सप्ताह सार्थक होईल. एवढा मुद्दा घरी न्या, बस एवढं जरी घरी नेलं सगळा सप्ताह सार्थक होईल. तीळ मात्र सुद्धा सेवा करत नाही दादा. काही लागत नाही हो आपल्या आई वडिलांना. काही लागत नाही आपल्या आई वडिलांना. पैसा खूप झाला माणसाजवळ. कपडे लत्याची कमी नाही, अन्नधान्याची कमी नाही, फक्त तोंडानं बोलण्याची कमी झाली दादा. तोंडानं बोलण्याची. बाप असतो ना आपला, काही लागत नाही आपल्या बापाला. बाजारला जाताना फक्त तोंड भरून एकदा दर्शन घ्यायचं, तोंड भरून बापाला विचारायचं, बाबा बाजारला चाललो, काही आणायचंय का तुम्हाला? दादा एवढं जर म्हणले ना, अरे उठता जरी नाही आलं ना, विश्वजित महाराज काठी सगळ्या गावभर हिंडल ते म्हातार, काठी टेकत टेकत आणि सगळ्या गावातल्या लोकांना सांगेल, ऐकलं का आप्पा? अरे माझा लेक, माझ्या लेकासारखा या गावामध्ये लेक नाही, माझ्या एका सुद्धा आज्ञेचं उल्लंघन करीत नाही, मला विचारल्याशिवाय पाऊल सुद्धा टाकीत नाही. माझ्या लेकासारखा लेक अख्ख्या गावामध्ये नाही. फक्त तुम्हाला म्हणायचंय, बाबा काय चाललंय, बरे आहेत ना? काही लागतंय का बाबा? काही सेवा करू का बाबा? फक्त आनंदाच्या 2 गोष्टी लागतात मायबापाला आपल्या. काही लागत नाही दादा. आई असते मध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी,
दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी उरामधी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा हातला संसाराचा गाडा हातला घडीभर तू थांब गड्या ऐकत्या थापर लई अवघड हाय गड्या कुमगाया बापर कुमगाया बापर लई अवघड हाय गड्या कुमगाया बापर कुमगाया बापर टाळ्या वाजू एकदम कळ दादा आपल्याला आपला बाप ज्या वेळेला आपण बाप होतील त्या वेळेला तोपर्यंत आपला बाप आपल्याला कळणार नाही लई अवघड आहे गड्या उमजाया बापर माता पिता शोक करायला लागले आमचं मरण कुठं हरपलं असेल लेकरू धापा टाकतंय दमा येतंय घामाघूम होतंय लेकरू रात्रंदिवस शेंडीला दोरी बांधून काय हाल होत असतील आमच्या लेकराचे देवाने आमचं मरण कुठं ठेवलं असेल म्हणून रडायचे मायबाप रडायचे ज्या वेळेला मायबाप रडले ना रविदासजी महाराजांच्या डोळ्यांना पाणी यायचं मात्र सेवा नाही बंद केली का सांगायला लागलो हे सगळं ऐका लक्ष देऊन एवढ्या अंतकरणातून सेवा चालली एवढ्या अंतकरणातून सेवा चालली मायबाप तिथून एक महाशय चालले होते मायबापाच्या गळ्याला दोरी बांधून बायको खांद्यावर घेतली काशीला चालले होते तिथूनच नगरीतून जात होते नगरीतून जात असताना रस्त्यावरनं दृश्य बघितल्या बरोबर आश्चर्याचा धक्का बसला अरे बाप रे माझ्यासारखा पापी माझ्यासारखा राक्षस कुणी नाही बघा तफावत किती आहे एकीकडे मायबापाच्या बंगईची दोरी डोक्याच्या शेंडीला आणि एकीकडे मायबापाच्या गळ्याला दोरी काय भेद असेल एवढा फरक म्हणून आश्चर्य झालं त्यांचं नाव भक्त पुंडलिकराय आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल कांद्यावरी आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल कांद्यावरी पुंडलिक आसिया सागरी पुंडलिक आसिया सागरी पुंडलिक आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल कांद्यावरी आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल कांद्यावरी पुंडलिक आसिया सागरी पुंडलिक आसिया सागरी पुंडलिक आसिया सागरी आपण खातो पुरण पोळी आपण खातो पुरण पोळी आपण खातो पुरण पोळी आपण खातो पुरण पोळी आई बाबा आशीर्वाद करी आपण खातो पुरण पोळी आई बाबाला सेवा करे आपण खातो पुरण पोळी आई बाबाला आशीर्वाद करी आपण खातो पुरण पोळी आई बाबाला सेवा करे आई बाबाच्या गळ्याला दोरी बाईल कांद्यावरी आई बाबाच्या गळ्याला दोरी बाईल कांद्यावरी पुंडलिक आसिया सागरी पुंडलिक आसिया सागरी साक्ष आहेत बघा बऱ्याच कितीतरी साक्ष आहे बापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी पुंडलिक तीर्थयात्रा करी आश्चर्याचा धक्का बसला पुंडलिक रायांना आले महात्म्यांचं दर्शन घेतलं डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या
महाराज मला क्षमा करा, तुम्ही एवढा आईबापाची सेवा करता, माझ्यासारखा राक्षस कुणी नाही. मी माझ्या आईबापांच्या गळ्याला दोरी बांधली आणि चाललो होतो काशीला. पण आता मला प्रेरणा मिळाली महाराज, दर्शन घेतलं रोहिदासजी महाराजांचं. मीही तुमच्यासारखीच आई वडिलांची सेवा करणार. आले परत पंढरपूरला माघारी वापस. एवढी सेवा केली आई वडिलांची, एवढी सेवा केली की जगाचे मालक आले, जगाचे मालक. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होनी झाला येता, गोकुळी होनी झाला येता, गोकुळी होनी झाला येता. जगाच्या मालकाला आवडला तो भाव आई वडिलांच्या सेवेचा. पुंडलिकाच्या भावासाठी गोकुळाहून आला जगाचा मालक. एवढी अंतकरणातून आई वडिलांची सेवा चालली. मायबाप एवढा मुद्दा घरी न्या. जे हात आई वडिलांच्या सेवेसाठी पुढे आले ना, ऐका ऐका, जे हात आई वडिलांच्या सेवेसाठी पुढे आले तर ते हात कोणाच्या समोर पसरायची गरज पडणार नाही. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. बस एवढंच करायचे, बाकी काहीच करायची गरज नाही. अंतकरणातून आई वडिलांची सेवा करा. जगाचा मालक आला, पुंडलिका मी आलोय. देवा वेळ नाही माझ्याकडे. काय करायलो मी, काय करायलो मी? आई वडिलांची. कोण आलंय? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी. यती जपी तपी भेदवादी ब्रह्मवादी ऋषी ध्याना मनामध्ये येत नाहीत माझे देव. त्यांच्या ते देव आलेत आणि कोणाला म्हणालेत? पुंडलिका मी आलोय. पुंडलिक राय म्हणले देवा आले असताल, पण मी काय करायलो सध्या? आई वडिलांची सेवा करायलो. पुंडलिका मी काय करू? वीट पेकली, उभं राय या विठेवर अभंगाच्या पहिल्याच्या.
जगद्गुरु तुकोबाराय पार्श्वभूमी ठेवतात. निर्गुण निराकार ब्रह्म आणि याला रूपाबळे करोनी खळे हरिदासी. निर्गुण निराकाराला सगुण साकार केलं फक्त आई वडिलांच्या सेवेच्या ताकदीवर. पुंडलिकरायने गुन्हा आला विटेवरी. आणखी साक्ष सांगू. हे सुख पुंडलिके कैसे आणि बापे निर्गुण साकारिले आम्हाला गे हे सोपे. मन जय देवा पांडुरंगा जय जय अनाथ नाथा. निर्गुण फक्त मला एवढं ठेवायचं तुमच्या समोर. निर्गुण साकारिले आम्हा लागेही कोण केले सोप. हे सुख पुंडलिके कैसे आणि येले बापे निर्गुण साकारिले आम्हा लागेही सोपे. कळालं. गुन्हा आला शंकर महाराज. कितीतरी साक्ष देता येतील आपल्याला अशा. कितीतरी गोड साक्ष दिली महाराजांनी. इतकं क्लिअर झालं. गुन्हा आला विटेवरी. आता पुढे बघू. पितांबरधारी सुंदर जो पितांबरधारी आहे आणि कसा आहे सुंदर. पंढरपूरला कोण कोण गेलंय. सगळे जाऊन आले ना पंढरपूरला. मग मला सांगा मूर्तीचा कलर कोणीच गेलं नाही पंढरपूरला. इथं डायरेक्ट काळा म्हणा. डायरेक्ट तुम्ही म्हणताल कस काय महाराज. साक्ष देतो तुम्हाला. ठाईचाची काळा अनादी बहु काळा मनोनिवेदाचा. ठाईचाची काळा म्हणजे आताचा काळा नाही. कधीचा म्हणजे मध्ये जळालंय भाजले पोळालंय असं काही प्रकार नाही. ठाईचाची काळा आणि अनादी आमचा देव आताचा काळा नाही. आणि जगद्गुरु देवाचा कलर काळा आणि जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणाले. राजसकुमार मदनाचा पुतळा. राजसकुमार मदनाचा पुतळा. रमेशाची कळा लोपल्या. रमेशाची कळा लोपल्या. कतुरी मळमळ चंदनाची बुटे. कतुरी मळमळ चंदनाची बुटे. वा गंगाधर महाराज. सुंदर. मी काय सांगत होतो सुंदर. आता भगवंताचा कलर कसा काळा आणि जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणाले सुंदर. आता हे सोपतं का विशेषण. विशेषण सोपतं. मग सुंदर या शब्दाची जर व्याख्या पाहायची झालं तर शास्त्रकार संत महात्मे सुंदर या शब्दाची व्याख्या करतात. सुष्टुम आंदरम यस्य तत् इति नाम सुंदर. विठाला विठाला. सुष्टुम म्हणजे चांगलं. आंदरम म्हणजे आतलं. यश म्हणजे ज्याच्या आणि स म्हणजे ते ज्याच्या आतलं चांगलं आहे ते म्हणजे वरल्या कलरचं काही घेणं देणं नाही देवाला. देवाचं कसं चांगलं आहे अंतकरण. आतलं चांगलं आहे. वरल्या कलरवर तुम्ही आम्ही पावत्या फाडतो.
वरल्या कलरवर पावत्या कोणाच्या चालतात? मग या वरल्या कलरवर पावत्या फाडल्यामुळे धोका होते बघा. हा, देवाला वरल्या कलरचं घेणं देणं नाही, वरल्या कलरवर आपल्याला घेणं देणं. आता मला खरं इमानदारीनं सांगा, मुलगी बघायला गेल्यावर आपण त्या ताईचे गुण बघतो का तिचा कलर बघतो? काय कसं आहे इकडं? काय बघतो आपण? मग आपल्या पावत्या कशावर चालल्या सगळ्या? ह्या वरच्या पेंटिंगवरच चालल्यात. देवाला वरच्या पेंटिंग, आणि वरच्या पेंटिंगवर पावते बिल पाडले ना तर फसवणूक होते बघा. लग्नाला 10-15 वर्ष झाले, आनंदानं बोलत बसली होती पती पत्नी. विश्वजित महाराज एखादी बारच आनंदानं बोलत बसत असते माणूस. काहून हसले तुम्ही एवढं? ते वर मला लागलं की लगेच हसू येते बघा. तुम्ही म्हणताल महाराज आतलं चांगलं आहे म्हणून आमच्या जगाचा मालक सुंदर आहे. राजस सुकुल मदनाचा पुतळा रवी शशी कळा. जन निर्माण केलेलं जगत जर एवढं सुंदर असेल, जरी की पगडी बांधे हरी सुंदर आगवाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, ये चंदा ये सावरा तारे ग्वाल भाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि वो, हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि वो. ते ऐकत असताना एवढं गोड वाटायले तर जगाचे मालक किती सुंदर असतील. साक्षात करोडो सूर्याचं तेज नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, सुंदर होगा जिसकी रचना सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, तब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतने सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. वा, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी आणि एकदा सिस्टीमसाठी वाजवाच गड्या टाळ्या. वा वा वा, बरं झालं रे. नाहीतर कसं असते बघा, परवा दिवशी कीर्तनाला गेलो होतो, इकडं नव्हतं मुक्ताईनगरला होतं. तिकडं कथा सुरू होती, तिकडंच कीर्तन होतं. 7 माईक होते, 3 चालू होते आणि 4 चालू होती. मराठी आहे बरं ही. हां, वारकऱ्याच्या डोक्यावर टोपी असली पाहिजे का असली पाहिजे? वारकऱ्याच्या गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? असली पाहिजे. आपल्याला प्युअर मराठी बोलायत नाही बघा. सांगा बरं, बँकेला काय म्हणतात मराठीमध्ये? कोण बनेगा करोडपती? द्यायला बँकेत नोकरी तेला सोडून, नाही तर तेच घेऊन जातील माझे करोड. सांगा बँकेला काय म्हणतात मराठीमध्ये? हा का? नाही नाही, धनकोश. काय म्हणतात? धनकोश. हा, ते रेल्वे गेट आहे ना इथं, हे इथं त्या रेल्वे गेटला काय म्हणतात? फाटक नाही, येतं लगेच जवळचा शब्द झाला. हां हां, आगमा निगम भयसूचक ताम्र धवल लोहपट्टी. काय 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 म्हणतात? हा, ते प्युअर मराठीतला शब्द आहे. हां, दवाखान्याला काय म्हणतात? उर्दू शब्द आहे दवाखाना. दवाखाना उर्दू, हॉस्पिटल इंग्रजी, सेवा शुश्रूषालय. काय म्हणतात दवाखान्याला? लय अवघड मराठी. एक जण गोविंद महाराज मराठीचे व्याकरण करीत होतं, घरी याला उशीर झाला. त्याला घरी याला उशीर झाल्यावर बाप म्हणला, का म्हणून उशीर झाला रे? त्यानं प्युअर मराठीमध्ये उत्तर दिलं. ते म्हणला, मी निघालो होतो लवकरच, पण मला. बाप म्हणला, मुचकाडच फोडायचा सांग. म्हणला, बाबा गाडी पंक्चर झाली.
गाडी पंक्चर झाली, याला त्यानं किती कुटाणा. माझ्या दुसऱ्या पाठीमागच्या चक्राकारातील वायू म्हणजे हवा या महदाकारामध्ये विलीन झाली, म्हणून मला उशीर झाला. मराठी कोणीकडे जाते बघा. त्याच्यामुळं मी म्हणलं 4 माईक चालू होते आणि 3 म्हणजे बंदच होते. विठाला विठाला गोड सिस्टीम लावली दादा, तुम्हालाही धन्यवाद. जिनकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. एवढी रचना जर सुंदर असेल तर साक्षात भगवंत किती सुंदर असतील. पितांबर धारी सुंदर जो. आमचे देव सुंदर आहेत. मग अशा देवाचं चिंतन माझ्या सर्व इंद्रियांनी करावं. डोळे बाबूराव एवढे म्हातारपणी एवढा उंच आवाज. वा वा. विविध भारतीचं नांदेड केंद्र सदाबहार नगमे. पिक्चरचं नाव आहे राम लखन. मेरे लखन में. वा बाबूरावजी महाराज क्या बात. काय आवाज. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. डोळ्यानं रूप बघावं. मायबाप भगवंतानं दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे
बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण क्षमा मागून बोलतो मायबाप. सगळे माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी आहेत, त्याचा अन्वयार्थ कसा लावायचा बघा व्याकरणाच्या माध्यमातून. सगळे सुशिक्षित मंडळी आहेत तुम्ही. त्या चरणाचा नाटातलं चरण आहे ते, दिले इंद्रिय हातपाय कान मुख डोळे बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. आता याचा अन्वय लावायचा बघा, आनंद होईल. जेणे तू जोडशी नारायण ऐशे रूप बघाया दिले डोळे. जेणे तू जोडशी नारायण तीर्थयात्रा करण्यासाठी दिले पाय. जेणे तू जोडशी नारायण कथा कीर्तन ऐकण्यासाठी दिले कान. जेणे तू जोडशी नारायण श्रेष्ठ कर्म करण्यासाठी दिले हात. जेणे तू जोडशी नारायण दिले इंद्रिय हातपाय. हे सगळे कशासाठी दिले इंद्रिय हातपाय कान. जेणे तू जोडशी, फक्त हे लावायचं जेणे तू जोडशी नारायण. मायबाप आपण म्हणतो आपण आंधळे झालो, आपण बैर, सगळे काकड्यातले प्रमाण बघून घ्या बघा. बघा आपण म्हणतो आपण मुक झालो, मुक व्हायला दुसरं कोणी कारणीभूत नाही मायबाप. ज्या टाइम तोंडाला कामं किती, तोंडाला कामं. आता मी बोलायलो हे एक, आणि भागवत झाल्याबरोबर पुंडलिक वर्ज हरी विठ्ठल. दुसरं काम कशाचं? नित्य उठून या, नित्य उठून या. एक खाण्याचं आणि एक बोलण्याचं. बोलण्याच्या माध्यमातून आपल्याकडून कोणाची निंदा झाली? काय झाली? निंदा झाली. मायबाप एकच मुद्दा घरी उभ्या आयुष्यामध्ये आम्ही कधीच कोणाची निंदा करणार नाही. एवढा मुद्दा जरी घरी नेला तर कीर्तन सार्थक झालं. निंदा केल्याच्या नंतर होतंय काय? एवढा दृष्टांत बघू आणि आजच्या कीर्तनाला सुरू करू. तुम्ही म्हणताल मग हे आतापासून काय चाललं होतं तू? कशामुळं म्हणलं मी 10 वाजले कीर्तनाची वेळ 8 ते. आम्ही पाम्पलेट असं घरून येतानाच वाचून येत असतो. कीर्तनाची वेळ किती? 8 ते. आणि आता नाही बघा तुम्ही पाम्पलेटावर. 8 ते. आणि आता किती वाजलेत? 10 वाजलेत. बरं सगळंच का, फक्त टाइमच. विठाला विठाला एवढा मुद्दा घरी न्या मायबाप. काय होतं निंदा केल्याच्या नंतर? एका गावामध्ये 3 तपोनिष्ठ साधूवाले भजन करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी भजन करीत करीत या गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात आले. एका गावामध्ये हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये अंतकरणातून भजन चाललं. त्या संत महात्म्यांचं कोणी जर नेलं त्यांच्या घरी जेवायचं, पुन्हा भजन करीत करीत पुढच्या गावामध्ये जायचं. अशी तीर्थयात्रा सुरू त्या संत महात्म्यांची. सकाळीपासून भजन सुरू झालं, 12 वाजेपर्यंत कोणीच बोलवत नाही. या गावामध्ये एखादा भक्त नसावा, कोणी संत नसावा, आम्हाला बोलवत नाही, जाऊ दुसऱ्या गावामध्ये. त्या गावामध्ये कुटुंब होतं 4 लोकांचं. मुलगा, वडील, सासूबाई आणि सुनबाई असे 4 लोक त्या कुटुंबामध्ये. सासऱ्यानं सुनबाईला सांगितलं होतं, अगं आम्ही शेताकडे चाललोय, दुपारचं जेवण घेऊन येतो, पेरणीचे दिवस आहेत. त्या सुनेनं बिचारीनं सगळा स्वयंपाक टोपल्यामध्ये मांडला, टोपलं डोक्यावरती घेतलं आणि निघाली शेताकडे. ही ताई शेताकडे निघते. 11, 11:30ची वेळ. आणि ते संत महात्मे मंदिराच्या बाहेर पडतात. वारकऱ्याच्या घरची होती, विवेकी होती, ज्ञानी होती, हुशार होती. संत महात्मे मंदिरातून बाहेर पडतात. बाबा कुठले? त्यांनी सांगितलं, बाळा आमचं जीवन असतं बहता पाणी आणि चलता साधू. आमचं जीवन संत महात्म्याचं बहता पाणी चलता साधू. बरं बाबा जेवण झालंय का? तिनं सांगितलं. संत महात्मे म्हणायला लागले, बाळा सकाळीपासून तुमच्या गावामध्ये भजन करतोय, कोण बोलवलं नाही म्हणून आम्ही दुसऱ्या गावात चाललोय. आता किती अवघड झालं. डोक्यावर स्वयंपाक तयार आहे आणि मंदिरातली महात्मी, भजन करणारी महात्मी उपवाशी आहेत, हुशार होती, वारकऱ्याच्या घरची होती, ज्ञानी होती, विवेकी होती. तिनं सांगितलं, महात्माजी मी तुम्हाला खोटं तर नाही बोलणार. एवढा मुद्दा घरी न्या. कीर्तन नाही जरी घरी नेलं ना, मी खोटं नाही बोलणार तुम्हाला. माझ्या डोक्यावर स्वयंपाक ऑलरेडी तयार आहे, पण हा स्वयंपाक जर तुम्हाला दिला जेवणासाठी तर माझ्या शेतातले उपोषी मरतील. सकाळीपासून काम करायला गेले ते.
चुलीमध्ये विस्तव आहे, 10 मिनिटामध्ये तयार होणारा स्वयंपाक, त्याला म्हणायचं शेवयांचा भात किंवा डेटोळ्यांचा भात आपल्या भाषेमध्ये. चालेल का महाराज तुम्हाला केल्याच्या नंतर? काही हरकत नाही बाळा. तिनंही महात्म्यांना घरी आणलं. घालू संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. एवढा मुद्दा घरी न्या. गावात जर आपले गुरुवर्य तपोनिष्ठ स्वामी उदासीन मंत श्री जमनादासजी बाबा, जीवनदासजी बाबा आले ना, तर पळत जायचं आणि बाबांना आसन द्यायचं. आसन दिल्याच्या नंतर काय ताकद असते संतांना आसन दिल्यावर? तर नाथराय सांगतात, घालू संताशी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. ही ताकद जर कशामध्ये असेल तर संतांना आसन दिल्याच्या नंतर. मायबाप साधारण नसतात संत. आसन दिलं तिनं संतांना बसायला बैठकीमध्ये. संत बसले, चूल पेटलेली होती, काड्यामुडे मोडून टाकले, त्याच्यामध्ये पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, आदन आलं, शेवया टाकल्या. 10 मिनिटामध्ये भात तयार झाला. 3 ताटामध्ये भात काढला, त्याच्यामध्ये तूप टाकलं, काजूचं खीस टाकलं, बदामाचं खीस टाकलं, दूध टाकणार एवढ्यामध्ये तिचा मालक आला. काहीतरी विसरलं म्हणून मालक घरी आला. घरी आल्याच्या नंतर मालकानं बघितलं बैठकीमध्ये महात्मे आहेत. विचारलं, अगं का उशीर झाला तुला? तिनं सांगितलं, महात्मा उपाशी आहेत. तिनं येत होते शेताला, पण मंदिरातून घरी आणले, जेवायला केले, शेवयांचा भात केलाय, काजू टाकलेत, बदाम टाकलेत, तूप टाकले, आता दूध टाकणार आहे. मालक म्हणला, दूध टाकू नको. आता बैठकीतल्या महाराजांनी हे ऐकलं. महाराजाला वाटलं माय माऊली परमार्थिक आहे, पण हे मालकाला आवडत नाहीत का नाही या गोष्टी. पण मालक तिच्यापेक्षा हुशार होता. मायबाप मालकानं सांगितलं, अगं कोणीतरी जन्मीचं आपलं पुण्य उदयाला आलंय, संत महात्मे आपल्या घरी आलेत, सकाळीचं दूध आहे, थोडंफार पाणी घातलं असेल तू त्याच्यामध्ये, म्हणून पाणी घातलेलं दूध संत महात्म्यांना देऊ नये. मी माझ्या गुरु महाराजांच्या मुखातून ऐकलंय. मग द्यायचं नाही पाणी घात. तिनं सांगितलं, मालक मग या वेळेला कोणाच्या इथून दूध आणलं आणि त्याच्यात पाणी नाही असं कसं आपण समजावं? त्यानं सांगितलं, अगं कुणाच्या इथून आणायची गरज नाही, आपली गाय गरीब आहे, जातो मी लवकर. पडदिशी मोटरसायकलवर बसला, गेला, गाईचं वासरू सोडलं, दूध काढलं. गाय गरीब होती, दुपारच्या वेळेला गायीनं पाना सोडला त्याला. गाय गरीब होती, अर्धा पाऊण लिटर दूध निघालं. ते दुधाची गुंडी म्हणा, चरवी म्हणा, कॅन्ड म्हणा, चौत्र्यावर टेकवली आणि वासरू बांधायला गेला, आखडायला गेला आपल्या भाषेमध्ये. तर काहीतरी दुर्दैव, एक मेलेला लालबुंद विषारी नाग घार आकाश मार्गाने घेऊन चालली होती. त्या विषाचे 4-2 थेंब त्या दुधाच्या गुंडीमध्ये पडले. त्यानं वासरू बांधलं, प्रकार माहीत नाही त्याला, दूध आणलं, पत्नीच्या स्वाधीन केलं. तिनंही महात्म्यांच्या पात्रामध्ये तिनं ते दूध टाकलं. दोघांनी महात्म्यांना जेवाय वाढलं, महात्म्यांचं दर्शन घेतलं. महाराजजी जेवण करा. महात्म्यांनी ताटाला पाणी फिरवलं, आनंदानं जेवण केलं, तृप्तीचा ढेकोर दिला आणि तिनंही महात्मे बैठकीमध्ये गतप्राण झाले. मी मायबाप दृष्टांत याच्यासाठी सांगतोय की निंदा केल्याच्या नंतर होतंय काय याच्यासाठी दृष्टांत सांगतो. झाले कीर्तन. आता तीनही महात्मे बैठकीमध्ये गतप्राण झाले. एखादी चांगली गोष्ट पसरण्यासाठी वेळ लागल, पण वाईट घटना असती ना, तिथं सोशल मीडिया असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, हे सगळं कमी पडल. इतक्या पटकन ती वाईट घटना पसरल्याशिवाय राहणार नाही. पंचक्रोशीमध्ये वाऱ्यासारखी पसरली ती घटना. अमक्या अमक्याच्या घरी 3 तपोनिष्ठ महात्मे मेले, अमक्या अमक्याच्या घरी 3 तपोनिष्ठ महात्मे मेले. या घरच्या मंडळींना जगाला तोंड दाखवायची लाज वाटायला लागली. अरे कोण्या जन्मीचं आमचं पाप उदयाला आलं असेल, आम्ही तर काही केलं नाही, पण महात्मे आमच्या घरी मेले कसे? एवढा कलंक लागला कसा आम्हाला? आम्ही तर काही केलं नाही. लाज वाटली, घराच्या बाहेर निघायची. महिनाभर हे घरचे मंडळी कोणाला तोंड दाखवत नाहीत. महिनाभर स्वर्ग लोकामध्ये देव लोकांची बैठक बसायची. महिन्यापूर्वी 3 भजन करणारे साधू मेलेत. ते पाप द्यायचं कोणाला? रोज विचार विनिमय, रोज बैठक कोणाची? देव लोकांची. पाप त्या माय माऊलीला द्यावं. तर ती बिचारी ताई शेताला निघाली होती. शेताला निघाल्यावर तिनं महाराजांना घरी आणलं, दुपारच्या वेळेला स्वयंपाक केला. पाप तिला कसं द्या? ठीक आहे, पाप तिच्या मालकाला द्यावं. तर महाराजांना बिना पाण्याचं दूध देण्यासाठी त्यानं दुपारच्या वेळेला गाईचं दूध दोन केलं. पाप मालकाला कसं द्या? पाप घारीला द्यावं, तर त्याचं खाद्य आहे. सापाला मारणं, खाणं तिला देता येत नाही. पाप सापाला द्यावं, मेलेला आहे.
विचार विनिमय व्हायचा महिनाभर स्वर्गातल्या देवलोकांचा, बैठक बरखास्त व्हायची, पण निर्णय नाही लागायचा की पाप द्यावं कोणाला, पाप द्यावं कोणाला. एवढा मुद्दा घरी न्या माय बाप. 1 महिन्याच्या नंतर या मायमाऊलीनं निंदा केल्याच्या नंतर होतंय काय? 1 महिन्याच्या नंतर या मायमाऊलीनं विचार केला किती दिवस घरामध्ये राहायचं. पाण्याचं निमित्त केलं, कमरेवरती घागरी घेतली, हापशीवर आली. हापशीवर एक 80 वर्षाची म्हातारी, त्या म्हातारीनं या ताईकडे बघितलं, या मायमाऊलीकडे बघितलं आणि म्हणाली, मेलीनं महिन्यापूर्वी जेवणामध्ये विष कालवलं आणि 3 महात्मे घरी मारले, लाज नाही का वाटत तोंडवरी करून पाण्याला आली? असं म्हटल्याबरोबर स्वर्गातल्या सगळ्या देव लोकांनी सांगितलं, तिनंही महात्म्यांना मारलेलं पाप त्या म्हातारीच्या डोक्यावर टाकून दिलं. नाही नाही त्याची घेताश्री. काय गरज होती म्हातारीला? त्या काय केलं होतं तिनं? काय केलं होतं? काहीच नव्हतं केलं, फक्त मुखातून निंदास्पद वाक्य बाहेर पडलं. परिणाम तिनंही भजन केलेल्या महात्म्याला मारलेलं पाप तिला लागलं. म्हणून एकच मुद्दा घेऊन जा, निंदकाचे तोंडी साधनाची ओढी, देहाची पासोडी, देहाची पासोडी, वा शंकरजी महाराज साबणाच्या वडीची उपमा दिली. काय विवेक असेल संत महात्म्यांचा. निंदकाचे तोंड साबणाची वडी. साबण घरी जर विकत आणले ना, लावायला लागलो आपण, संपत्ती का वाढती? काय होती? 15 दिवसाला अस्तित्व सुद्धा शिल्लक राहत नाही त्या साबणाचं, सगळी संपून जाते. ती उपमा दिली, निंदकाचे तोंड साबणाची वडी आणि देहाची पासोडी पाडी. तसं आपलं जसं कोणाची जर निंदा करायला लागलो ना, आपण केलेल्या पुण्याचा क्षय होतो, इतका क्षय होतो, एक दिवस ते सगळं केलेलं पुण्य 0 होतं. एवढ्यावर नाही थांबत, ज्याची निंदा करायला लागलो ना त्याचं पाप आपल्या डोक्यावर बसतं. नाही त्याची घेता श्री आणि होईल दुरी निजपंत. म्हणून मायबाप जीवनभरामध्ये कधीच कोणाची निंदा करायची नाही. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, म्हणून वाचा भंगू झाली. हे एक काम. बोलण्याच्या माध्यमातून निंदा झाली म्हणून तोंडाची देवता नाराज झाली, आणि खाण्याच्या माध्यमातून आमच्यासारख्या एका महाराजाला, माझ्यासारख्या एका गरीब मायमाऊलीनं गंगाधर महाराज जेवायला केलं. बेसन भाकर जेवायला केली. ते जेवलं गुणानं, पण दुसऱ्या दिवशी श्रीमंताच्या घरी जेवायला आमंत्रण आलं त्याला. तिथं चांगला पंचपक्वान्नाचा बेत, 4-5 गोड आटम, तळण वळण चांगलं आहासे आहात. आता येणं तिथं मुकाट्यानं जेवाय पाहिजे ना. कोण? हा, यानं मुकाट्यानं जेवाय पाहिजे ना. तिथं मुकाट्यानं जेवलं असलं त्याला काही दोष लागत नव्हता, पण त्यानं तिथं जेवताना कालचं इच केलं. काय केलं त्यानं? तिथं जेवताना कालचं इच केलं. म्हणलं आज खूपच सुंदर बेत आहे, काल त्या म्हातारीनं काय केलं मला जेवायला? बेसन भाकरीच केली. असं म्हणल्याबरोबर जिव्हा लालचावली भोजना, दुग्ध घृत शर्करा पकवांना, निंदिले उपांना,
त्याने पावलं मुखबंधना. चांगल्या पंचपक्वान्नाच्या समोर ऊप अन्नाची निंदा केली रे केली की वाणीची ताकद संपून जाते. म्हणून आपल्या वाणीला मुकत्व येतं. विठाला विठाला झालं बघा. 5च मिनिटं राहिले. बरोबर आपलं 8ला सुरू झालं होतं. 10ला सोडाय हरकत. 5च मिनिटं तुमचा आशीर्वाद राहू द्या, नाहीतर आमच्याच्यानं होते कसं बघा. महाराज कीर्तनाच्या आनंदामध्ये आले. आनंदाच्या भरामध्ये सांगू लागले. काय सांगू लागले? कुरुक्षेत्रावर लक्ष्मण भगवंताने बाण काढला, कानडी ओढली, बाण सोडला. बाण वाऱ्याच्या वेगानं कंसाच्या हृदय कमळामध्ये घुसला आणि कंस धाडकून. ते ऐकणारे म्हणले आज का महाराज गोळे इसरून आले काय, का भांडण करून आले महाराजनी संग. ते बाजूचं म्हणलं काय झालं रे, म्हणलं एका झटक्यात महाराज महाभारतातून रामायणात आणि रामायणातून महाभारतात. ते बाजूच्याला बिचाऱ्याला काही येत नव्हतं. ज्याला येत होतं का ती घागर हिसळली. घागर कोणती हिसळत असती? भरलेली का अर्धी? अर्धी भरलेली का हिसळत नाही. बघा तुम्ही डोक्यावर तुम्ही अर्धी घागर आणू शकत नाही. आणताच येत नाही. ते इतकी हिसळती. तसं त्याला ते जमलत नाही. ते म्हणलं महाराज चुकला. ते बाजूचं त्याला बिचाऱ्याला काय येत नव्हतं. ते म्हणलं कसं काय चुकलं रे. म्हणला बघ म्हणला महाराज एका झटक्यातून रामायणामधून महाभारतात, महाभारतात रामायणात आणि पुन्हा महाभारतात. लखनभयाचा बाण तिकडं मेघनाथाला लागायचा सोडून कंसाला कसा लागल रे. ते म्हणला बस गुन्हा ना तुला लई येते का. म्हणला महाराजाला लई येते. महाराज म्हणाले आणि लागला असेल, लागला असेल. एक जणानं आता कळलं. एक जणानं पत्नीला दवाखान्यात नेलं. ऐका लाडक्या बहिणी, तुम्ही म्हणताल मला कसं काय माहीत झालं. मजी मला एका दिवशी म्हणली गुप बसा गुन्हानं, नाही तर मी माझ्या भावाला फोन लावेल. मी म्हणलं लाव. ती म्हणली तुम्हाला माहित आहे का माझा भाऊ कोण आहे. मी म्हणलं कोण. म्हणली 3 भाऊ आहेत मला. हा 2100 रुपये आलेत म्हणा आता. हा ते एक जणानं पत्नीला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यावर तिची तब्येत अस्वस्थ होती. तिला त्या कॉटवर झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर डॉक्टर तपासित आले. अशी नाडी तपासली. डॉक्टरनं थोडा विनोद केला. डॉक्टर म्हणाले आय एम सॉरी शी इज डेथ. मेली म्हणली ही. आता मरण कोणाला चांगलं वाटतं. ती दचकून जागा झाली म्हणली हो डॉक्टर साहेब मेली म्हणता मला, मी तर जिवंतच आहे. तिचा मालक होता बाजूला. म्हणला बस गुन्हा ना. डॉक्टरला लय कळते का. मला तुला लय कळते काय. काय म्हणला मला, काय म्हणला तिचा बस म्हणला. त्याला कटाळा आला होता. म्हणला बस गुन्हा ना. डॉक्टरला लय कळते का. म्हणला तुला लय कळते. डॉक्टर म्हणाले ना मेलीस म्हणला. म्हणतो तसं म्हणलं बस गुन्हा ना. म्हणला तुला लय कळते का. महाराजाला लय कळते. महाराज मला या लागला असेल. म्हणला तुमचा आशीर्वाद आम्हाला नसला ना, आमचा लखनजीचा बाण कंसाला लागतंय. विठाला विठाला प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमातून सर्व उच्च कोटीचा भाव ठेवतो मायबाप 2 मिनिटांमध्ये तुमच्या समोर. प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमातून ज्ञात अज्ञात पातक होतात. करायचं नाही म्हटलं तरी होतात. का संग जव प्रकृतीचा तवची त्यागन घडे कर्माचा. ऐशिया ही मनु कर्मणती तयाचा अग्रहोची उरे. माऊली म्हणतात प्रकृतीमध्ये जन्माला आलोत ना आपण. मग डोळे दिलेत भगवंतानी आपल्याला दिसणार. कान आहेत ऐकायला येणार. पाय आहेत चालणार. हात आहेत कर्म करणार. मग प्रकृतीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी होणार. डोळे आहेत दिसणार. पण काय बघायचंय आणि काय बघायचं नाही हे कोणाच्या हातामध्ये. आपल्या हातामध्ये. कान आहेत काय ऐकायचंय आणि काय ऐकायचं नाही हे कोणाच्या हातामध्ये.
बैर झालं म्हणून रडायला लागलो. नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, म्हणून काय झालो आपण? माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला बैरा झालो. ज्या टायमाला जे ऐकायला पाहिजे होतं ते ऐकलं नाही म्हणून कानाची देवता नाराज झाली, म्हणून आपण बैरे झालो. ज्या टायमाला मायबाप जे बोलायला पाहिजे होतं ते नाही बोलल्या गेलं म्हणून तोंडाची देवता नाराज झाली, म्हणून आपल्या वातेला मुखत्व आलं. म्हणून डोळे आहेत ना, जन डोळे दिलेत त्याचं रूप बघायला शिका. डोळे तुम्ही घ्या टाळ्या वाजव आमच्या शंकर. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा. डोळे दिलेत ना त्याचं रूप बघा मायबाप, कान दिलेत ना त्याचं गुणगान ऐका, पाय दिलेत ना त्याची तीर्थयात्रा करा, मन दिले ना त्याच्या चरणावर स्थिर करा. सगळ्यात उच्च कोटीचा जर परमार्थ कशाचा असेल तर सगळ्यात उच्च कोटीचा परमार्थ असतो बघा मनाचा. दररोज आता हे 2 मिनटं सांगेल ना इथून पुढे, दररोज ती पूजा करा बघा. तुम्हाला रोज पंढरपूरला जाऊन आल्याचं पुण्य लागेल. फक्त मी सांगतो तसं ऐका. हे सगळ्या मंडळीची विनंती आहे, महाराज थोडं वाढवा म्हणून प्रयत्न. नाहीतर सगळ्यांनी फक्त उद्यापासून ही पूजा करायची. पुण्य रोज पंढरपूरला पंचामृताने अभिषेक घालून आल्याचं पुण्य. फक्त उद्यापासून ही पूजा करायची. ज्यांना ज्यांना माझा आवाज ऐकू येतोय त्या सगळ्यांनी डोळे बंद करा. बसा खाली. कशाला उठला मला? मळ्याजवळ खाऊ द्यायला जमत नाही ना पाखराला. मळ्याजवळ पाखरानं खाल्ल्या. मालक म्हणला मग तू काय करीत होता मळ्यावर बसून? काय म्हणेल मालक? विठाला विठाला मला ते उठल्याचा काहीच राग नाही, पण तुम्हाला लई ताण असते. कामूनच उठले असतील, कामूनच तिकडं जावंच तर बघता तुम्ही. तिकडे एवढा वेळातला वेळ तुम्ही खर्च करून आले, त्याला बघायला आले का तुम्ही? नाही, कीर्तन ऐकायला आले मायबाप. सगळ्याला जयला आवाज ऐकू. उद्यापासून करा बघा. ही वेगळं अलौकिक आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. सगळेजण मंदिरातले जेवढे जेवढे आपल्या मंडपामध्ये आहेत, मंडपाच्या बाहेर आहेत, सगळ्यांनी डोळे बंद करा. चालू आहे ना आपलं हे? सगळ्यांनी डोळे बंद करा. करा डोळे बंद. सगळेजण डोळे बंद करा. तुम्हाला पंढरपूरला नेतो, पंचामृताने मालकाचा अभिषेक घालून वापस आणतो. फक्त सगळेजण डोळे बंद करा. जयला जयला ऐकू येते. डोळे बंद केल्याशिवाय होणार नाही. सगळेजण डोळे बंद करा. मनामध्ये विचार करा की आम्ही पंढरपूरला जाण्यानंतर सगळ्या पडशा रूमवर टेकवल्या. स्नान करण्यासाठी आम्ही चंद्रभागा मातेच्या पवित्र तीर्थामध्ये आलोय. पुंडलिक रायांच्या चरणाजवळ आम्ही आलोय. ऐका मायबाप. पंढरपूरला गेलो ना, पुंडलिक रायाच्या चरणाजवळच स्नान करण्याचा विधी आहे. दुसरीकडे स्नान करायचं नाही का? सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येते पुंडलिकाचे शंकर सांगे ऋषी जवळी. भोलेनाथांची साक्ष आहे. भोलेनाथ म्हणतात की देवी, सगळे जगातले तीर्थ उपतीर्थ
तिथं पुंडलिकरायांच्या चरणाजवळ येतात. मग तिथं जर आपण स्नान केलं ना चंद्रभागेचं, डोळे बंद ठेवा सगळेजण, तर आपल्याला सगळ्या तीर्थाला स्नान केल्याचं पुण्यप्राप्त होतं. म्हणून मनामध्ये प्रक्रिया सुरू करा की आम्ही पुंडलिकरायांच्या चरणाजवळ चंद्रभागा मातेचं स्नान करत आहोत. गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. ओम गंगे हर हर गंगे चंद्रभागा माता की जय, चंद्रभागा माता की जय. स्नान आटोपलं. जे काही वासुदेव आहेत त्या वासुदेवांना दान दक्षिणा दिली, आपल्या आजोबांचा उद्धार केला. आम्ही आता पुंडलिकरायाच्या मंदिरामध्ये आलोत अशी मनामध्ये प्रक्रिया सुरू करा. पुंडलिकरायांना पंचामृताने अभिषेक घातला. त्यांच्या चरणावर विनंती केली की तुम्ही जशी आईवडिलांची सेवा केली तशी आमच्याही कडून आईवडिलांची सेवा व्हावी. हा भाव पुंडलिकरायांच्या चरणावर समर्पित केला. मारुती महाराजांची समाधी आहे, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना पंचामृताने अभिषेक घातला. दर्शन घेऊन पुन्हा आम्ही पुंडलिकरायांच्या मंदिराच्या पाठीमागून जो घाट आहे ना त्या घाटावरून आम्ही वर जायला लागलो. अशी मनामध्ये प्रक्रिया सुरू ठेवा. तिथं जे काही आंधळे पांगळे डोळे पांगळे मंडळी आहेत 5 रुपये 2 रुपये दान देत देत आम्ही पुढे चालू आहे. जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल. पंढरपूर नगरीला भगवंताच्या महाद्वाराला आम्ही 5 प्रदक्षिणा केल्या. जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल. आम्ही आता नामदेवरायांजवळ आलो. नामदेवरायांना पंचामृताने अभिषेक घातला. चोखोबारायांच्या समाधीला पंचामृताने अभिषेक घातला. पुन्हा आता आम्ही भगवंताच्या दर्शनासाठी बारीला लागलो. बारीला लागल्याच्या नंतर सगळे मजले पार केले. आम्ही आता त्या दादऱ्यावरून पुढे जायला लागलो. आलो त्या खपरेलाच्या मंडपापासून पुढे चाललो. आम्ही खाली उतरायला लागलो. कानोपात्रेच्या झाडाजवळ आलो. आम्ही वृक्षाजवळ आलो. श्रीसंत कानोपात्रा मातेचं दर्शन घेतलं. श्रीसंताची कानोपात्रा मातेचं दर्शन घेतलं. पुढे जेवढे मंदिरं आहेत, गणपतीचं मंदिर असेल, गारेचा गणपती असेल, उजव्या हाताला, ते सगळे दर्शनं घेतली. आम्ही गरुड खांबाजवळ आलो. कडकडून आलिंगन दिलं गरुड खांबाला. अशी मनामध्ये प्रक्रिया सुरू राहू द्या. आता काचामध्ये वेद फिट केलेत ना, तिथं आलोत आम्ही. तिथं आल्याच्या नंतर वेदांचं दर्शन घेतलं. लगेच पुढे जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका आहेत, त्या पादुकांचं दर्शन घेतलं. श्रीसंताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आता आम्ही भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलो. शयन कक्षाजवळ आलो. भगवंताच्या शयन कक्षाचं दर्शन घेतलं. आता आम्ही सगळेजण साखळीजवळ आलो. मनामध्ये प्रक्रिया सुरू राहू द्या. मायबाप, हजारो पट पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. साखळीजवळ आलो. 4-2 भाविक फक्त आमच्या पुढे आहेत. आता हळूहळू आमचा नंबर आला. आम्ही भगवंताच्या चरणाचं माथा टेकवून दर्शन घेतलं. असं सगळेजण मनामध्ये आणा. आता ऐका, जर साक्षात दर्शनाला गेले ना 2 सेकंदामध्ये तुम्हाला बाजूला केल्या जातं तिथून. पण आपली ही मानसपूजा आहे. आपल्याला इथून कोणी बाजूला करणार नाही. आपण स्वतंत्र आहोत. भगवंताच्या पायाचं दर्शन घेतलं. आता जायचं नाही तिथून. भगवंताच्या चरणाचा अभिषेक करायचा. सगळ्या तीर्थाच्या पाण्यानं भगवंताचा चरणाभिषेक करायचा. गाईच्या दुधाने भगवंताचा चरणाभिषेक करायचा. ते तीर्थप्राशन करायचं. भगवंत, आता हे मी जसं बोलायलो तसं मनामध्ये प्रक्रिया सुरू राहू द्या मायबाप. भगवंताच्या अंगावरले सगळे आभूषण अलंकार आम्ही उतरवले, बाजूला ठेवले. जगाच्या मालकाला, विटेवरच्या मालकाला आम्ही स्नान घालायला लागलो पाण्यानं. गंगेचे यमुने चैव, मनामध्ये प्रक्रिया सुरू राहू द्या. गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. सगळ्या पाण्याने स्नान घातलं तीर्थाच्या. आता चंदनी स्नान घातलं, केशर स्नान घातलं, दुधाने स्नान घातलं, दह्याने स्नान घातलं, मौळाच्या मधाने स्नान घातलं, पंचामृताचं स्नान झालं. पुन्हा पाणी टाकलं भगवंताच्या शरीरावरती. पाणी टाकल्याच्या नंतर भगवंताचं शरीर सगळ्या रेशमी कपड्यानं कोरडं केलं. आणि जेवढे आभूषण अलंकार उतरवले होते ना तेवढे आभूषण अलंकार भगवंताला परिधान केले. भगवंताच्या समोर 56 प्रकारचे भोग ठेवले. आणि भगवंताला विनंती केली, देवा मरेपर्यंत एकदा तरी आमच्या पामराच्या हातानं जेवण करा, जसं नामदेवरायांच्या हातानं जेवले ना देवा. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंगा. ऐशी ग्लानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जेवला नामयाचा देवा. नामदेवरायांच्या हाताने एकदा जेवले न तसं आमच्या हाताने एकदा जेवण करा. भगवंताला जेवू घातलं. पुन्हा भगवंताच्या पायाचं दर्शन घेतलं. पुन्हा भगवंताची परवानगी घेतली. येतो मायबाप आम्ही आता. भगवंताची परवानगी घेऊन आम्ही
रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी पाठीमागच्या मंदिरामध्ये आलो. जशी भगवंताची पूजा केली पंचामृताने, तीच पूजा आईसाहेबांची केली. सगळी पूजा सांगत होतो, टाईम संपला आहे आपला. तीच पूजा आईसाहेबांची केली. आईसाहेबांची पूजा झाल्याच्या नंतर 56 प्रकारचे भोग आईसाहेबांच्या समोर ठेवले, समर्पित केले. आईसाहेबांचं अंतःकरणातून दर्शन घेतलं. राई, रुक्माबाई, सत्यभामा माता, सगळे जेवढे आहेत सगळ्यांचं दर्शन घेतलं. मंदिरामध्ये व्यंकटरमण बालाजी, लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं. जेवढे सोबत आलेले मंडळी, वडीलधारी मंडळी, सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींचं दर्शन घेतलं. वडीलधाऱ्या मंडळींचं दर्शन घेतल्याच्यानंतर फुगड्या खेळल्या, पावल्या खेळल्या. पश्चिमद्वारातून आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्याच्या नंतर माळबुका प्रसाद घेतला. रूमवर आलो, पडशा भरल्या, वाहनामध्ये बसलो. आलो धोत्रा नगरीमध्ये. हनुमंतरायाला पंचामृताने अभिषेक घातला. जमनादास बाबांचा पंचामृताने अभिषेक केला. त्यांच्या पायाचं तीर्थ घेतलं आणि कथा ऐकण्यासाठी आम्ही पुन्हा मंडपामध्ये येऊन बसलो. उघडा डोळे. याला म्हणायचं मानस पूजा. करावी ती पूजा मनेची उत्तम, करावी ती पूजा मनेची उत्तम. किती खर्च आला तुम्हाला? खर्च आणि पुण्याचा जर विचार केला ना, पंढरपूरला महापूजा होती ना, महापूजा, तेवढं पुण्य रोज प्राप्त होईल तुम्हाला. सोफ्यावर बसले, डोळे बंद केले, 2 मिनिटामध्ये जाऊन यायचं. किती मिनिटामध्ये? 2च मिनिटामध्ये.